मित्रांनो आता आपला प्रश्न क्रमांक 21वा पहा प्रश्न क्रमांक आपल्याला काय 9 9 या अंकाची बेरीज दिलेली आहे। पहिल्यांदा काय 5 वेळेस 9 अधिक 4 वेळेस 9 अधिक 3 वेळेस 9 अधिक 2 वेळेस 9 अधिक 1 वेळेस 9। तर मित्रांनो स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल, आता माझ्या हातात फक्त लिहिलेलं आहे, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल ते पहा मित्रांनो। तर नेक्स्ट आपल्याला उत्तर कसं काढायचं सांगतो मित्रांनो। एक स्थानी दिलेला अंक एक वेळेस आहे ना 9, आपण एक वेळेस लिहायचा, हा 9 लिहायचा। नंतर दोन वेळेस 9 आहे, 9 दोन्ही 18 करा, ह्याच्या सोबतच लिहा मित्रांनो। फक्त हा अंक एक छोटा लिहायचा, त्याच्या पुढचा 8च्या पुढचा एक छोटा लिहा। मग आता 3 वेळेस 9 आहे, 8 त्रिक 27 झाले मित्रांनो, मग 7च्या पुढचा छोटा लिहा। ओके, मग आता 8 चौक म्हणतो, सॉरी 9 चौक 36, 4 आता 4 राहिला, 9 चौक 36, 3 हा अंक छोटा लिहा, 6 अंक मोठा लिहा। आता 8 पंचे, सॉरी 8च येते, 9 पंचे 45, 9 पाचा 45, 5 आहेत ना, 5 लिहा, 45 लिहायचं, छोटा 4 लिहा आणि 5 मोठा लिहा। आता काय करायचं आपण, आता फक्त मी तुम्हाला सांगतो ते लक्षात ठेवा। हे 5 ला 5 खाली घ्या, नंतर हे दिसतं 6 आणि 4, हे 6 आणि 4 दिसतं का मित्रांनो, हा 6 आणि 4 ची बेरीज करायची मित्रांनो। 6 आणि 4 किती होतात, 6 आणि 4 10 होतात, एक हातचा ह्याच्यावर लिहायचा, 7 आणि 3 10 आणि 1 11, एक आला हातचा आला, एक ह्याच्यावर लिहायचा, 8 आणि 2 10, 10 आणि 1 11, 11ला 1 लिहिला मित्रांनो, हातचा आला 1, 9 1 10, 10 आणि 1 11। तर मित्रांनो आपलं उत्तर किती आलं पहा, 11 11 05, हा ऑप्शन क्रमांक 3 बरोबर, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन क्रमांक पहा। तर मित्रांनो ही सोपी पद्धत झाली, तुम्हाला शॉर्ट ट्रिक्स नुसार सांगितलेली। तुम्हाला जर अशी बेरीज करायची अशी त्याला 99 99 99 99 असं प्लस करू शकता तुम्ही, मी सांगितल्या शॉर्ट ट्रिक्स। ओके, पुढे पहा प्रश्न क्रमांक 22 तुम्हाला मित्रांनो स्क्रीनवर दिसल, पहा प्रश्न क्रमांक ए अधिक 520, प्रश्न लिहितो ए अधिक 520 बरोबर, हा प्रश्न आहे मित्रांनो। तर आपल्याला इथं काय ए ची किंमत काढायला सांगितलेली आहे मित्रांनो। ए ची किंमत कशी काढायची, तर पहा मित्रांनो ए ची किंमत काढायच्या, तर आपल्याला इथं प्लस आहे, हे जाऊन इकडे गेलं ना वजा होत असतं बरोबर, ह्या बाजूला गेलं की वजा होत असतं। मग बघा 24 20 वजा 520 बरोबर, 0 ला 0 गेले, 2 मधून 2 गेले, 0 राहिले, इथं हातचा तो इकडला हातचा इकडे घेतला, 14 मधून 5 गेले, राहतात 9, मग उरतात किती, इथं 1 खाली घेतला, तर आपलं उत्तर 1900 मित्रांनो। ऑप्शन क्रमांक 3 उत्तर आहे मित्रांनो, समजलं। हे आपण इकडे आहे, तिकडे गेल्यानंतर वजा होतं मित्रांनो। नेक्स्ट पहा प्रश्न क्रमांक 23 पहा आता प्रश्न क्रमांक 23 काय सांगितले आपल्याला, 4 ते 25 या अंकामध्ये मूळ संख्येची बेरीज करायला सांगितलं। तर मित्रांनो आपण 4 ते 25 मूळ संख्या पाहू। बघा पहिली 5 येते, नंतर 7 येते, नंतर काय येते मित्रांनो अधिक, नंतर 11 येते, नंतर 17 येते अधिक, नंतर 19 येते अधिक 23 येते। ओके मित्रांनो, तर पहा आता बेरीज कशी करायची, बेरीज करायची आपलं उत्तर येतं बघा। 5 आणि 7 किती झाले, 12 झाले, सॉरी 1 राहिला आपला, 13 इथं राहिलेलं यायचं, प्लस मध्ये 13 टाका। ओके, 5 आणि 7 12 झाले, इथं 11 घ्या मित्रांनो, हे 11 मधला 1 इथं टाका, म्हणजे इथं 12 होतात, इथं 12 होतात, म्हणजे 12 त्रिक 36 होतात, राहिलं का, मग हे 17 ह्याच्यात ऍड करा, म्हणजे सोपं जाईल तुम्हाला बेरीज कराय। इथं 40 येतात, उरतात किती, 19 उरतात। या अंकाची बेरीज करा, 6 9 किती 15 होतात मित्रांनो,
15ला 5 हातचा आला 1, हे 4 आणि हे 4 8 आणि 1 9. तर मित्रांनो आपलं उत्तर 95 आलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं ऑप्शन क्रमांक 1 आलेलं आहे. नेक्स्ट पहा प्रश्न 24वा. 12 मीटर अधिक 34 सेंटीमीटर अधिक 53 मिमी. तर मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल, तुम्हाला स्क्रीनवर गणित टाकलेलं आहे मित्रांनो, ते पहा. पुढे पहा. आता मला सांगा थोडक्यात 1 मीटर म्हणजे किती? 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? किती मिमी? 1000 मिमी. 1000 मिलीमीटर म्हणतात. ओके. पुढे पहा 12 मीटर म्हणजे 12 मीटर म्हणजे किती झालं मित्रांनो? 12,000 मीटर झालं, मिलीमीटर. ओके. आता पुढे आपल्याला काय दिलेलं आहे? 34 सेमी. 1 सेमी म्हणजे किती? 1 सेमी म्हणजे मित्रांनो 10 मिमी. 10 मिमी मिलीमीटर. तर आपल्याला 34 दिलंय. 34 सेंटीमीटर म्हणजे किती? 340 मिमी. ओके. एवढं लक्षात आलं असेल. पुढे पहा आता आपण सोल्युशन. आपल्याला काय दिलंय? आपल्याला काय दिलंय पहा. 12 मीटर म्हणजे 12,000 झालं. ओके. नंतर काय दिलेलं आहे? 34 म्हणजे 340. पुढे काय दिलेलं आहे? 53 मिमी. याची बेरीज करा मित्रांनो. 3 4 आणि 5 9, 3 आणि 2. बघा मित्रांनो हे 100. आपलं उत्तर किती आलं? 123,93. ओके. तर पुढे पहा आपला प्रश्न. तर प्रश्न क्रमांक आपला 25वा पहा. प्रश्न क्रमांक 25वा. बेरीज करायची मित्रांनो. 92 अधिक 90 अधिक 90 अधिक 25 40. पहा याची बेरीज करा. 2 ला 2 लिहिले. 9 2 18. 18 आणि 4 किती मित्रांनो? 22 होतात. 22 ला 2 हातचे आले 2. 5 आणि 2 7. 7 आणि 2 मित्रांनो 9 येतात. तर 9 9 18. 18 आणि 2 20 येतात मित्रांनो. आता त्यानंतर आपल्याला काय करायचंय? पुढची संख्या वजा करायच्या. वजा कशी करायची पहा. जे येणारं उत्तर आहे ते घ्यायचं आपल्याला. बोडमास पद्धतीने आपण सोडवतात. पहा आपण सोडू. 2 ला 2, 2 ला 2, 9 ला 9. आता आपल्याला इथून जात नाही म्हणजे एक इथं घेतला हातचा मित्रांनो. ओके. एक इथं हातचा घेतला. मग 10 मधून 2 गेल्यास मित्रांनो 8 राहतात. मग इथं 1 राहतो. 1 मधून 1 गेल्यास 0 राहतो. तर आपलं उत्तर एवढं आहे मित्रांनो 8,922. ऑप्शन क्रमांक 4. तुम्हाला फळ्यावर गणित दिसतंय मित्रांनो टाईप केलेलं. पुढे पहा. प्रश्न क्रमांक 26वा पहा मित्रांनो. एका संख्येची 5 पट व 8 पट यामधील फरक 27 आहे. तर ती संख्या कोणती? मित्रांनो फरक सांगितलं एवढं लक्षात ठेवा. कसा फरक ओळखायचा? फरक कसा दिलेला आहे? 27 म्हणजे 8x लिहा मित्रांनो. 8x वजा 5x लिहा. बरोबर किती आहे? फरक किती आहे? 27 आहे मित्रांनो. ह्याची ह्या दोन्हीची वजाबाकी केली तर किती? 8 मधून 5 गेले तर 3 राहतात मित्रांनो. तर मग बरोबर x बरोबर 3. तर मग 3 न भागा 3 3 27. आपलं उत्तर 9 आहे. ऑप्शन क्रमांक 3. तर मित्रांनो समजलं असेल तर आपल्या लाईक करा, शेअर करा मित्रांनो आपली प्रश्नपत्रिका. सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला जे नवीन असेल तर. आपली दर रविवारीला मित्रांनो पेपर असतो, एक्झाम आपण सोडून देत असतो. ओके. नेक्स्ट पहा. प्रश्न क्रमांक 27वा. 20 गुणिले 15 दिले मित्रांनो. 20 गुणिले 15 इथे दिसत असेल मित्रांनो ते पहा. पहा काय दिलंय. प्रश्न क्रमांक 27 पहा.
20 गुणिले 15 मित्रांनो, 20 गुणिले 15. पुढे काय दिलंय 20 अधिक 25 गुणिले 20 वजा 20 गुणिले 22. सॉरी, बरोबर 20 गुणिले 22. तर मित्रांनो पहा, 15 दोन्ही 30, 300 झालं मित्रांनो. 25 दोन्ही किती 50, 500 झालं मित्रांनो. कळालं का? ह्या दोघांची बेरीज केली तर आपल्याला उत्तर किती 800 मिळतं. 800. मग हे किती 22 दोन्ही 44, बरोबर 22 दोन्ही 44. ह्याची किती आली 440 आली. तर मित्रांनो इथे ह्यातून वजा करा 440. पहा 0 ला 0 गेलं, 10तून 4 गेले मित्रांनो. इकडं 10चं इकडे घेतला, 10तून 4 गेले, राहिले 6. मग इथं किती मित्रांनो, इथे 7 राहिले. 7 मधून 4 गेले तर 3 राहतात. मग आपलं उत्तर किती मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 360. पहा आता पुढे नेक्स्ट प्रश्न पहा मित्रांनो. समजतंय ना मित्रांनो? घाई होत असतील तर कमेंट मध्ये सांगा मित्रांनो. सर लय फास्ट होतंय. प्रश्न क्रमांक 28 पहा. एका संख्येला 45 ने गुणण्याऐवजी चुकून 54 ने गुणले तर गुणाकार मूळ गुणाकारपेक्षा 162 ने जास्त आला तर ती संख्या कोणती? तर मित्रांनो इथं जास्त कमी जास्त वजाबाकी होत असते मित्रांनो. पहा 54 लिहा, 54x वजा 45x बरोबर किती आले पेक्षा 162. तर मित्रांनो जेव्हा ह्या दोघांची बी वजाबाकी होईल मित्रांनो, 54 मधून 45 घातले तर मित्रांनो 9 येतात, बरोबर. मग 9 इथे येतात, 9x बरोबर. 9 इकडे जातात 162 ला, तेव्हा इथं गुणाकारात आहे, इकडे 62 गेले, 9 1 9 उरतात किती मित्रांनो 7 उरतात. मग किती होतात 9 8 72. तर आपलं उत्तर 18 आलेलं आहे. पहा प्रश्न ऑप्शन क्रमांक 1 लक्षात आलं का? ऑप्शन क्रमांक 1 पुढे पहा. बघा प्रश्न क्रमांक 29. वसतिगृहात 45 मुलांचा एकूण मासिक खर्च 9,090 रुपये आहे होता, तर एका मुलाचा मासिक खर्च किती मित्रांनो? बघा 90 इथं मित्रांनो भरपूर जे बेसिक नॉलेज माहित नाही ते मित्र खूप फसतात मित्रांनो. जे नवीनच पोलीस भरती करतात त्यांना हा 100% चुकतो, जे जुने आहे ते नाही चुकणार. तर मित्रांनो लक्षात ठेवा, मग आता मुलं कशी भागतात बघा, इथं सोडून देतो 90. तर आता जे नवीन मित्र असतात जे आताच पोलीस भरतीला लागला ते काय करतात 45 1 45 45 2 दोन्ही 90 45 दोन्ही 90. ऑप्शन आपलं 22 पहिल्याच नंबरला आहे तेच गोल करतात, 1 नंबरचा ऑप्शन गोल करतात आणि बस 1 मार्क घालून टाकतात. तर मित्रांनो बघा कसा भाग देतात, 45 1 45 45 दोन्ही 90. तर मित्रांनो पुढं भाग कसा द्यायचा, तर 9 ला भाग जात नाही. 45 किती गेलं तर 9 ला भाग जात नाही, म्हणून आपण 0 घेत असतात इथं. मग आता 2 संख्येला भाग द्यायला येतो, परत 45 दोन्ही 90. मग आपलं उत्तर हे आलेलं आहे. तर ऑप्शन क्रमांक किती? ऑप्शन क्रमांक 2 202 उत्तर आलेलं आहे मित्रांनो. नेक्स्ट पहा प्रश्न क्रमांक 30. तुम्हाला स्क्रीनवर प्रश्न दिसत असेल मित्रांनो, ते पहा. 42 मीटर लांबीची पट्टी 6 ठिकाणी सारख्या अंतरावर कापली तर प्रत्येक तुकडा किती लांबीचा आहे? मित्रांनो हा फुल कन्फ्युज करणारा प्रश्न आहे मित्रांनो. किती पाठ करा तुम्ही कधीच विसरणार नाही असं सांगतो मी. कन्फ्युज होऊ नका, कारण बार बार हा प्रश्न येतो दरवर्षी. तर बघा हे कसं असतं. आता भरपूर जणांना उत्तर 7 लिहिलं असेल, बरोबर. बघा आता ते कसं चुकीचं आहे तुमचं उत्तर. आपल्याला किती ठिकाणी सांगितले 6 ठिकाणी सारख्या अंतरावर कापायच्या. बघा आपण कापूत 1 2 3 4 5 6 बरोबर.
6 ठिकाणी कापाय सांगितले. तर आपल्याला प्रश्न विचारलाय काय मित्रांनो, प्रत्येक तुकडा किती लांबीचा असेल. तर मित्रांनो आपण एकूण दोरी किती, 42 मीटरची दोरी, ही 42 मीटरची दोरी आहे. जर तुमचं उत्तर 7 असेल, बघा आता 42 ला आपण 7 न भागूत, 7 सकम 42. तर मित्रांनो हे तुमचं उत्तर योग्य नाही. कळलं. तुम्ही जर 7, आता आपला ऑप्शन लिहितो मित्रांनो, इथं 6 7 पुढे 8 9 आहे, 8 आणि 9. तर मित्रांनो तुम्ही ऑप्शन 1 जर गोल करत असेल तर ती चुकीचं आहे. पहा तुम्हाला स्पष्टीकरण देतो. मित्रांनो उत्तर किती तुम्ही आलं, 7 गोल. समजा एक्झाम्पल आपण 7 घेतलं, बरोबर. हे तुमचं उत्तर आहे मित्रांनो 7. उत्तर हे नाही, तुम्ही लिहिलेलं सांगतो चुकीचं. तर 7 बरोबर. आपल्याला काय दिलंय, प्रत्येक तुकडा 6 मीटर लांबीचा आहे. तो का बघूत आपण किती त्यानं विचारलंय. प्रत्येक तुकडा 7. तुम्ही काय उत्तर लिहिलंय, 7 लिहिलंय. तर बघा आपण इथे 7 टाकूत, इथं 7, कारण हे एवढा तुकडा आहे ना, त्याने एका तुकड्याची लांबी सांगितली. मग टोटल तुकडे इथं 7, इथं 7, इथं 7, इथं 7, इथं 7. बघा 1 2 3 4 5 6 7. मला सांगा 7 7 49, 7 7 49. मग आपली दुरीच आहे 42 मीटरची दुरी आहे, बरोबर. जी पट्टी आहे ती 42 ची आहे. मग 49 कुठून आले. मग त्यासाठी मित्रांनो प्रत्येक तुकडा हा 6चा आहे, लक्षात ठेवा. प्रत्येक तुकडा 6चा आहे. तुम्ही हे भाग काय करायचं, 42 अधिक वरची संख्या जी दिलेली असते आपल्याला कितीची पट्टी, त्याच्यात आधी 1 करायचा, बरोबर 42 भागिले 7. तुम्ही काय केलं 42 6 केलं का, असं 6 7 42. बघा आपलं योग्य उत्तर काय मित्रांनो, 6. ऑप्शन क्रमांक 1, ऑप्शन क्रमांक 1 आपलं 6 उत्तर आलेलं आहे मित्रांनो. प्रत्येक तुकडा 6 मीटर लांबीचा आहे. कळालं स्पष्टीकरण. पुढे घ्या. प्रश्न क्रमांक 31. एका टोपलीत चिकूचे 8 10 आणि 12 या प्रमाणे गट केल्यास प्रत्येक वेळी 4 चिकू उरतात. तर टोपलीत कमीत कमी किती चिकू असतील. बघा मित्रांनो, जेव्हा कमीत कमीत येईल तेव्हा लसावी काढायचा, आणि जेव्हा जास्तीत जास्त येईल तेव्हा मसावी काढायचा. एवढं लक्षात ठेवा. आता आपल्याला लसावी काढायचं मित्रांनो. 8 10 आणि 12चा लसावी काढायचा. ओके, पहा बघा काढून दाखवतो. 2 न भाग घालायचा, छोट्या संख्येनं भाग घालायचा. 2 चौक 8, 2 पंचे 10, 2 सकम 12. परत 2 न जातो मित्रांनो. 2 दोन्ही 4, 5 ला 5, 2 त्रिक 6. मित्रांनो आता ह्याचा गुणाकार करायचा. आता भाग जात नाही, आपल्याला लसावी येतो. बघा 5 त्रिक 15, कळलं का. 5 त्रिक 15, 15 दोन्ही 30 आलं. 5 त्रिक 15, 15 दोन्ही 30 आलं मित्रांनो. 30 दोन्ही 60 आलं. 60 दोन्ही 120 आलं मित्रांनो. आपला लसावी किती आला, आपला लसावी 120 आला. तर मित्रांनो आपल्याला ऑप्शन दिलेलं आहे 120, परंतु तिथं काय सांगितलंय, प्रत्येक वेळी 4 चिकू उरतात. ते प्लस यामध्ये करायचे असतात. तर एकूण आपल्याला किती 124, म्हणजे आपलं उत्तर 124 आलेलं आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1. समजला का मित्रांनो. तुम्ही फक्त 120 लिहिला, गोल केला असेल तर ते चुकीचं आहे मित्रांनो. नेक्स्ट पहा. प्रश्न क्रमांक 32. प्रश्न क्रमांक 32. एका प्राणी संग्रहालयात जेवढे ससे तेवढेच बदक आहेत, त्या सर्वांची एकूण पाय 108 आहेत. मित्रांनो किती 108 पाय आहेत. आता बघा, तर एकूण पाय 108 असल्यास सशी किती, बरोबर. तर मित्रांनो ऑप्शन दिलेला आहे 16. आपण ऑप्शन न सोडून दाखवतो. ऑप्शन दिले 16 मित्रांनो. 16 दोन्ही 32, 16 चौक 64. ह्या दोघांची बेरीज केली तर किती येतात मित्रांनो,
96 येते, म्हणजे ऑप्शन क्रमांक आपला 16 नाही. तर नेक्स्ट पहा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 18. 18 बदकाचे पाय 2 किती? 18 2 36. बदकाचे पाय किती? 4. इथं सशाची पाय, इथं सॉरी बदकाचे पाय, इथं सशाचे. 18 चौक 72. बघा 6 आणि 2 8 झाले, 7 आणि 3 10 आले, म्हणजे आपलं 108 बरोबर, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 बरोबर आहे मित्रांनो. आपण ऑप्शन सोडलेला आहे. ओके, समजते ना मित्रांनो? घाई होत असेल तर सांगा, कमेंट करा मित्रांनो. आपल्या मित्रांना बी सांगा. हे आपण स्पष्टीकरण फक्त फास्ट स्पष्टीकरण देतो मित्रांनो. जेव्हा मी गणित शिकवितो तेव्हा स्लोच असतो. नेक्स्ट पहा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 33 प्रश्न पहा. असं पण लिहू शकता मित्रांनो, सशाचं 4x अधिक 2x बरोबर किती? 108. ह्या दोघांची बेरीज करा मित्रांनो, किती? 6 आली. भागात दिला तर किती येते आपल्याला? 18 उत्तर येतं. ओके, एक्स्ट्रा नॉलेज बेसिक आहे मित्रांनो हे. नेक्स्ट पहा, 33वा प्रश्न पहा. खालीलपैकी मूळ संख्या कोणती नाही? तर मित्रांनो 59 67 87 89. तर यापैकी आपली ऑप्शन क्रमांक 3 87. ऑप्शन क्रमांक 3 87 संख्या. मूळ संख्या म्हणजे काय? ज्या संख्येला त्याच संख्येने भाग जातो त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात. नेक्स्ट पहा प्रश्न, 1 ते 40 पर्यंत समसंख्येची बेरीज किती? 1 ते 40 पर्यंत समसंख्येची बेरीज किती? बघा, आपल्याला समसंख्या सांगितल्या. समसंख्या म्हणजे सूत्र सांगतो. पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या गुणिले एकूण समसंख्या बरोबर भागिले 2. बघा आता इथं सोडून दाखवतो. पहिली मूळ संख्या कोणती? हे कोणती आहे मित्रांनो? समसंख्या. पहिली समसंख्या 2 आहे मित्रांनो. पहिली समसंख्या 2 अधिक शेवटची किती आहे? 40. मित्रांनो 2 ते म्हणजे 1 ते 40 मध्ये एकूण समसंख्या 20 आहेत मित्रांनो, बरोबर, भागिले 2. बघा इथं भाग झाला, बेक बे 10 झाले मित्रांनो. 2 अधिक 40 किती होतात? 42. 42 गुणिले 10. बघा 42 गुणिले 10 420 येतात मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर आहे मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 35. किती? 35. बी ही विषम संख्या आहे तर त्या पुढील क्रमाने येणारी समसंख्या. बघा ही बी हा विषम संख्या आहे मित्रांनो. बी ही विषम संख्या आपण 99 घेतली मित्रांनो. काय? बी ही विषम संख्या आहे. त्या पुढील क्रमाने येणारी समसंख्या, पुढील समसंख्या कोणती मित्रांनो? मग त्या पुढील बी अधिक 1 म्हणजे 99 अधिक 1 किती होतात मित्रांनो? समसंख्या 100 होतात. समजलं का? तर आपलं ऑप्शन क्रमांक 1च उत्तर आहे. नेक्स्ट प्रश्न पहा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 36. एका सांकेतिक भाषेत 5 लिहून देतो मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. 5 7 8 3 याला काय म्हणतात? बरोबर 8 4 74. तर 84 61 ला काय म्हणतात? ओके मित्रांनो, बघा इथं काय दिलेलं आहे पहा. 5 मधून 1 वजा केला. 5 मधून 1 वजा केला किती आला? 4 आला. 7 मध्ये 1 प्लस केला. 7 मध्ये 1 प्लस केला. परत 8 मधून 1 वजा केला. परत 3 मध्ये 1 प्लस केला. कळलं का? असं आहे. मग आता इथं तेच करायचंय. आधी काय केलं मित्रांनो? त्याने वजा केला होता. 8 मधून वजा केल्यास मित्रांनो काय येणार? 7 येणार. बरोबर, 8 मधून वजा केल्यास 7 येणार.
5 मध्ये आता प्लस केलंय 2 नंबरला, प्लस केल्यास किती येणार 5 येणार, परत वजा केल्यास किती येणार 5 येणार, बरोबर का. आणि परत 1 मध्ये काय करायचे प्लस करायचे, इथं 2 येणार. कळालं का मित्रांनो. वजा प्लस वजा प्लस वजा प्लस म्हणजे आपलं उत्तर किती आहे 75 52. ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4. नेक्स्ट पहा प्रश्न. प्रश्न क्रमांक 37. तर मित्रांनो थोडक्यात तुम्हाला सांगतो बघा. नवरा बायको म्हणलं की असा गुणाकार चिन्ह द्या. नवरा बायको म्हणजे गुणाकार, भाऊ बहीण म्हणले की बरोबर चिन्ह द्या. आणि आई ऑब्लिक वडील त्यालाच मुलगा किंवा मुलगी, लक्षात ठेवा मुलगा मुलगी हे चिन्ह लक्षात ठेवा मित्रांनो. किंवा आईचं मुलाशी दाखविणारं नातं असतं, भाऊचं बहिणीशी बरोबर, आणि नवरा बायकोचं भांडण होत असतं त्याच्यात क्रॉसिंग, तेव्हा हे. तर नेक्स्ट बघा आता आपलं कसं सोडवायचं आपल्याला. रामाच्या आत्याच्या वहिनी श्यामची आई आहे, तर रामाचे वडील कोणते. बघा हा राम आहे, हा राम आपला. त्यानं काय सांगितलंय त्याची आत्या कोण आहे, ही पहा वरती आत्या. ओके ठीक आहे. आत्याची वहिनी, आत्याची वहिनी, आत्याची वहिनी म्हणजे त्याची भावाचीच ना, म्हणजे आत्याचा भाऊ, म्हणजे ह्या भावाची कोण आहे बायको आहे, बरोबर. काय सांगितलंय आत्याची वहिनी श्यामची आई आहे, म्हणजे हिची वहिनी कोणाची, ही श्यामची आई आहे, असा बाण दाखवायला सांगितलं मित्रांनो. ही श्यामची आई आहे, आत्याची वहिनी म्हणजे हे श्यामचे वडील आहेत मित्रांनो. हे भाऊ लिहिलंय ते श्यामचे वडील आहेत. तर पुढे काय सांगितलंय श्यामची आई आहे, तर रामाचे वडील श्यामचे कोण. आता रामाचे वडील श्यामचे कोण. आता श्याम काय दिलंय, श्याम वडील आहेत मित्रांनो, इथं श्यामा, मग श्यामचे आई वडील एकच आहेत. कळालं का. रामा आणि ह्या दोघात नातं, जर रामाचं आणि श्यामाचं नातं विचारलं तर भाऊ भाऊ येतात. जर श्यामचं आत्या येते, आत्याचं विचारलं आत्या येते, आणि ह्या दोघात विचारलं तर भाऊ भाऊ आणि वडील दोघांची वडील येतात, बरोबर. नेक्स्ट प्रश्न पहा मित्रांनो. 10 कोटी म्हणजे 1 वर किती शून्य मित्रांनो. 10 कोटी म्हणजे 1 वर 8 झिरो मित्रांनो. हे सोडून द्यायची गरज नाही. बघा 1 2 3 4 5 6 7 8 किती 10 कोटी म्हणजे 8 वर 10 कोटी म्हणजे 1 वर किती शून्य. बघा सांगण्याची गरज नाही तुम्हाला, तुम्ही हुशार आहेत. नेक्स्ट बघा प्रश्न क्रमांक आता 38 पाहिला. लास्टचे मित्रांनो 2-3च आहेत पहा. प्रश्न क्रमांक 39 पहा. बघा बुद्धिमत्ताचा क्लॉक दिलेला आहे मित्रांनो. क्लॉकची काय लिहायचं, बेरीज करायची मित्रांनो. CL अधिक 0 अधिक C अधिक K, बरोबर. तर मित्रांनो C ची किंमत किती आहे 3 आहे, L ची किती आहे 12 आहे, O ची किती आहे 15 आहे, C ची किती 3 आहे, K ची किती मित्रांनो 11. या दोघांची बेरीज केली तर मित्रांनो एवढ्याची बेरीज केली तर आपल्याला उत्तर मिळतं 44. आपल्या प्रश्नामध्ये उत्तर दिलेलं आहे मित्रांनो, तुम्ही बेरीज करून पहा. तर आपल्याला काय दिलेलं आहे वॉचची, बरोबर. अधिक अधिक अधिक. तर बघा डब्ल्यू ला काय आहे ते मित्रांनो 23 येतं. डब्ल्यू ला 23, ए ला 1 येतं, टी ला किती येतं 20 येतं, सी ला किती येतं 3 येतं, एस ला काय येतं मित्रांनो 8 येतं, बरोबर. तर पहा आता बेरीज कशी करायची मित्रांनो.
पहा इथं किती 23 दोन्ही 46 मित्रांनो, ह्या दोघांची केली तर 23 येतात. बरोबर, किती झाले, हे 23 इथं गेले मित्रांनो, हे 23 कळलं का, हे 23 आणि हे 23 दोन्ही किती झाले मित्रांनो, किती झाले, 23 दोन्ही 46 झाले मित्रांनो, 46 आणि हे किती झाले, 1 आणि 8 किती झाले, 9 झाले मित्रांनो. 6 9 15 मित्रांनो, हात चाला 1 5, म्हणजे ह्याचं उत्तर काय आहे 55. ऑप्शन क्रमांक 2, ऑप्शन क्रमांक 2. कळालं की मित्रांनो, बेरीज करायची फक्त प्रत्येक अंकाची. नेक्स्ट प्रश्न पहा. खालीलपैकी संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 40 वा पहा. 2 3 4 5 8 7 16 9 आणि 32. तर पहा मित्रांनो, हे कसं लिहिलेलं आहे बघा, 2 2 4 4 2 8 8 2 16 16 2 32. नंतर विषम संख्या 3 5 7 9, नंतर काय येतं 11 येतं. तर बघा 11 आपलं ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 40 वा, प्रश्न क्रमांक 40 वा, ऑप्शन क्रमांक 2. नेक्स्ट पहा, 11 उत्तर आलेलं आहे. पुढे पहा मित्रांनो, वा प्रश्न पहा मित्रांनो, काय दिलेलं आहे ऑप्शन मधून आपल्याला. खालील संख्यामाली वेगळा बघा, 38 दिलेला आहे, 73 दिलेला आहे, नंतर 24, नंतर 83. तर मित्रांनो बघा, ह्या दोघांचा गुणाकार करा. 3 8 24, 7 3 21. इथं काय दिलेलं आहे 46 दिलेलं आहे मित्रांनो. बघा 4 सक 24, 3 8 24, म्हणजे मित्रांनो सगळीकडे 24 येतं. तर ह्या ठिकाणी येत नाही, म्हणून आपला विजय पोट म्हणजे वेगळा पोत कोणता आहे 73. ओके, नेक्स्ट प्रश्न पहा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 42 पहा, इकडे लक्ष द्या. बघा, त्रिकोणाचे पाया 20 सेमी आणि उंची 10 सेमी. तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती मित्रांनो, त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती, 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. तर मित्रांनो काय दिलंय आपल्याला, किती दिलंय, पाया किती दिलंय 1/2 गुणिले पाया किती दिलाय मित्रांनो, पाया 20 गुणिले 10. तर बघा मित्रांनो, हे 10 झालं, मग ह्याचा संबंध नसतो. 10 गुणिले 10 बरोबर 100. चौरस मीटर असतं मित्रांनो, चौरस मीटर. ऑप्शन क्रमांक 3, 42 प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3, 100 चौरस मीटर. धावण्याचे एका शर्यत, प्रश्न क्रमांक 43 पहा. धावण्याचे एका शर्यतीत शरदचा पुढे 5 आहेत मित्रांनो, लक्षात ठेवा. हा शरद आपला, शरदच्या पुढे 5 आहेत. बरोबर, पुढे वाचू, 5 पदक आहेत. महेश शरदच्या मागे 3रा आहे. हा शरदच्या मागे महेश 3रा आहे. महेश कितवा आहे, 3रा आहे. बरोबर, मग पुढे काय दिले, महेशचा शेवटून 6वा क्रमांक आहे. आता हा इथं शेवट आहे समजा, महेशचा एकूण कितवा 6वा क्रमांक आहे. लक्षात ठेवा. आता कसं मोजायचं, 3 आणि 6 9 झाले मित्रांनो. 9 6 किती झाले, 15 झाले, 14 झाले. 9 6 14 झाले. पण असं नाही, अजून एक शरदचा हा नंबर मोजला नाही मित्रांनो. बरोबर, शरदचा मोजला तर 15 होतात. लक्षात ठेवा, 15 उत्तर नाही, तर महेश 2दा मोजला गेला, त्याच्यानं वजा करायचे. 15तून 1 वजा करायचा, म्हणजे ऑप्शन क्रमांक आपलं उत्तर 14 आलं. ऑप्शन क्रमांक 3, ऑप्शन क्रमांक 3. कळालं का मित्रांनो. एकूण 3रा नंबर आणि एकूण 6वा, तर ह्यात इथं 5च घ्या मित्रांनो. ह्या ठिकाणी 5 घ्या, कारण की एक ऑलरेडी मोजलंय बघा. 5 आणि 5 10, 10 आणि 3 13, 13 एक शरदचं आपण काउंटिंग केलं नसेल तर करून घ्या.
शरद 1 14. ओके. नेक्स्ट 44. प्रश्न क्रमांक 44. रोमन अंकात रोमन संख्या म्हणजे 1 CL मित्रांनो, 1 CL कसं लिहितात? तर मित्रांनो 1 CL मला सांगा, एल म्हणजे काय? एल म्हणजे 50 मित्रांनो. मग 50 मधून हे 10 वजा केलेत मित्रांनो, म्हणजे किती होतात? 40 होतात. म्हणजे आपलं ऑप्शन क्रमांक एकच उत्तर बरोबर आहे. पुढे बघा, 90 ला काय लिहितात? 100 ला काय लिहितात? सी. मग बरोबर, सी मधून 10 वजा केल्यास किती येतात? 90. 100 ला काय असतं मित्रांनो? सी ला 100 म्हणतात, 50 ला एल म्हणतात, आणि 500 ला काय म्हणतात? डी म्हणतात, आणि 1000 ला एम म्हणतात. लक्षात ठेवा मित्रांनो, आपल्याला हा जर कोणी व्हिडिओ जर तुम्हाला रोमन अंक येत नसेल तर हा वरी तुम्हाला दिसेल, ते व्हिडिओ पहा. नाही तर आपण सर्च करा, आपल्या प्लेलिस्ट मध्ये जा, मॅथ्सचं प्लेलिस्ट ओपन करा, तिथं आपण 1 ते 1000 पेक्षा जास्त आपण रोमन अंक एकदम सोप्या पद्धतीने ट्रिक्सनं सांगितले आहेत. कधीच विसरणार नाही मित्रांनो. तर मित्रांनो, आज आपल्याला झालेलं आहे घरी. आपण पुढचे प्रश्न पाहूत लगेच. ओके मित्रांनो, कुठेही जाऊ नका, लगेच पहा. मित्रांनो, आपल्या चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा मित्रांनो, जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो. ओके.